काल गावाकडून येताना हे गोंदणीचा फुलोरा दिला सासूबाईंनी. तर आता याला बऱ्याच भागामध्ये काय नाव आहे ते काही माहिती नाही, पण गोंधणीचं झाड असतं. आता हा फुलोरा आहे, हा छोटा आहे. समजा हे याचंच फळ तयार होईल पुढे, तर हे फळ जे आहे आपलं कडुनिंबाचं, निंबोळी जशी असते त्या पद्धतीचं फळ तयार होतं. आणि त्यातून असं जे गम असतो, आपण पुस्तकं वगैरे चिटकवतो, काही चिटकवायचं असलं ते गम असतो, त्या पद्धतीचं त्या फळात असं चिकट असतं. खातातही ते असं, पण खायलाही चांगलं लागत नाही, असं चिकट लागतं, खात नाही जास्त. पण आम्ही लहानपणी बऱ्याच वेळा खायचो. तर त्या गोंदणीचा हा फुलोरा आहे, याची करायची आहे चटणी. भाजी काही होत नाही याची, अशी पातळ रश्श्याची भाजी नाही करत आम्ही. आणि काही भागामध्ये करतही असतील तर ते सांगणं शक्य नाही, पण आमच्या इकडे याची चटणीच करतात. तर हा या पद्धतीचा फुलोरा आहे. आता याचं नाव काय भागामध्ये काय आहे ते सांगणं शक्य नाही, कारण बरेच पदार्थ असे आहेत की इकडे जे नावं आहे, पदार्थ एकच असतो पण त्याचे नावं भरपूर असतात. त्याच्यामुळे मी हा पदार्थ जो कोणताही असला तर मी खूप जवळून दाखवत असते, त्याच्यामुळे तुमच्या पण लक्षात येईल. अगदी बारीक आहे. आणि हा या दिवसामध्येच येतो, जेव्हा गोंधणीला फुलोरा येतो ना तेव्हाच येतो, वर्षभर नसतं हे. तर आता कडुनिंबाला पण फुलोरा येऊन राहिला, तर या दिवसामध्येच असतं हे. याचे झाडंही आहेत बरेच शेतामध्ये, याची मोठं झाड होतं अगदी. तर ते झाड जर दिसलं एखाद्या वेळेस गावाकडे गेल्यानंतर, तर मी झाडसुद्धा दाखवीन ते. तर याची चटणी करायची आता. आणि ह्याच्या मध्ये काड्या असतात, ह्या पण थोड्या काढून घ्यायच्या. थोडं असतं याच्यामध्ये मध्ये काळं वगैरे असं काही काड्या असतात त्याच्या. हा फुलोरा असा एकदम घेऊन चोळतात, आणि चोळला की तो या पद्धतीचा पडतो. खूप असं गुच्छेच असतात झाडाला. आणि हे काळं दिसतं, हे काढायची काही आवश्यकता नाही, कारण तो फुलोराचा असतो काळा झालेला. म्हणजे मध्ये समजा काड्या वगैरे असतात, थोड्याफार कचरा असतं काही, तर ते काढून टाकायचं. आता हे पाण्यामध्ये टाकायचं. आणि याला खूप उकळून नाही घ्यायचं, एक उकळी आणायची, कारण हे खूप चिकट असतं. तर हे फक्त याला उकळी आणून घ्यायची एक. आता छान अशी उकळी आली की गॅस बंद करायचा आणि हे गाळून घ्यायचं. तेल काही जास्त टाकायची आवश्यकता नाही, थोडंसंच टाकायचं. आता तेलाचं प्रमाण खूप कमी वापरलेलं आहे इथं, तर कांदा लवकर होत नाही कमी तेलावर. आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि झाकण ठेवायचं. मीठ जे लागणार आहे भाजीसाठी ते सर्वच टाकून द्यायचं आताच. आणि त्याच्यानंतर झाकण ठेवायचं. तसा कांदा होतच नाही कमी तेलावर लवकर, या पद्धतीने लवकर होतो तो. आता लगेच त्याचा रंग बदलतो. त्याच्यामध्ये फक्त लाल मिरची पावडर टाकायची. ही कलरवाली लाल मिरची खूप चांगली दिसते, भाजी खूप चांगली दिसते. आणि तिखट नाही ती, पण छान दिसते. आता हा फुलोरा टाकून द्यायचा. चाळणीनेच चाळला होता मी तो, कारण इतका पाण्यातून काढला. मिक्स करायचं, झाकण ठेवायचं. एक वाफ आली की भाजी नाही म्हणू शकत आपण याला, चटणी. आणि या दिवसामध्ये कोथिंबीर तेव्हाच पिवळी होते, फ्रीजमध्ये जरी ठेवली तरी होते. आणि ती खराब व्हायच्या अगोदरच काय करायचं, थोडीशी पाण्याने धुवून घ्यायची ती, आणि घरातच एका ताटामध्ये सुकवायची. या पद्धतीने अशी केली म्हणजे ही नंतर फेकून द्यायची आवश्यकता नाही, ही उपयोगात येते. या पद्धतीने चोळली की खालचे जे पानं आहे त्याचे ते खाली राहतात, आणि वरच्या ज्या हे आहेत बरीच सुकवून ठेवलेली आहे मी. भाजीमध्ये पण खराब नाही होत, चांगली राहते. भाजीमध्ये पण टाकल्या जाते जेव्हा नसली घरात. आता नाही आहे घरात, तर ही जी आहे ही आपण टाकू शकतो. तर भरितामध्ये टाकायची आहे मला ही. ती चटणी केली काही, आणि काही भरीत. ते बरोबर वरच्या ज्या काड्या आहेत त्या काढून टाकायच्या. धुवून टाकायची, पण धुवून वाळवायची, कारण मग नंतर आता हे वाळल्यानंतर धुवून काही फायदा नाही याचा. तर अगोदरच धुवून वाळवायची घरामध्येच. म्हणजे असं उन्हात ठेवायची पण गरज नाही. उन्हात जर ठेवली तिचा रंग थोडासा असा पांढरा होतो, तोही चालतो, पण असं हिरवी दिसते.
जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. सगळं तयारी करून ठेवली मी, कारण हे आले की खूप घाई करतात आणि ते शाळेत गेलेले. सकाळची शाळा आहे आता. तर शाळेतून आले ते की त्यांचं जेवण वगैरे झालं की लगेच आम्हाला निघायचं आहे. चुलत बहिणीचं जो वास्तुशांती आहे आज, तर तो कार्यक्रम आहे. काल झालं सासरची मंडळी दाखवली. आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण असणार आहे ती माहेरची. आणि घाम 10-10:30 वाजेपासूनच यायला सुरुवात होऊन जाते इथे. आज ही साडी नेसली. साडी कोणती नेसावं, साड्या भरपूर असतात पण नेसावं कोणती ते समजत नाही वेळेवर. आणि वास्तुशांती आहे. अमरापूरपासून अमरापूरपर्यंत आम्ही दोघंच जाणार आणि त्याच्यानंतर सासूबाई वर्षा तिथे येणार आहे. आणि आणखी एक बहीण राहते अमरापूरला. दिवाळीच्या वेळेस बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे तुम्ही, ती पण येणार आहे. तर अमरापूरपासून गाडी भरते, मग अमरापूरपर्यंत आम्ही दोघंच असतो. गावाकडे बरेच कार्यक्रम असतात, पण आम्ही फक्त ज्या जवळच्या माझ्या बहिणीच्या घरी कार्यक्रम आहे तिथेच जातो. नाही तर बाकीचे सगळे सासूबाईच करतात, कारण तिघीचंही नातं एकच आहे. आम्ही दोघी बहिणी आणि सासूबाई आमच्या सख्या आतेबाईच आहे, त्याच्यामुळे त्याच करतात जवळपास. बाई सगळे घरी आलोच आम्ही. श्रेया दिदी आत्ता येते. कसा बाई तुला अजिबात करत नाही त्याला घरी. गाडीत या वाटतं गाडीत. आता आलो अमरापूरचं चांगलं डेपो झाला आता. बस स्टँड नाही, त्या रोडवरच आहे. हे मीरा इथे आहे. मीराची अनुवाली सोबत. आणि बाईन त्या कुठे आहे का बघा. आणि तिला कशाला घेतलं, कशाला आली तू? फोन कशाला? फोन नाही घ्यायचा. मावशीच्या घरी जायचं म्हणा. हा, कशाला आली तू? सांग ना कशाला आली त्या. बाईन तर समोर असते. हा, घर पाहायला नवं आहे ना. बाईन तर समोर असते ते. मी त्याशी घरीच वाट पाहू लागली ना. घरी त्या म्हणा आता येतील मग येतील. इकडे बसेल त्या. अनुला उतरून द्या. अनुला जागा नाही, तू उतर. आम्ही घरचीच वाट पाहायला लागली तुमची. आम्ही घरी नाही आलो बाई. ही असली आणि चंदा असली का नाही. अरे मिरीचा उजेड किती आहे मग सारे लोक. आहेस ना मग. वर्षा नाही बोलत. वर्षा आपली शांत असते. तिला बोलायची भीती वाटते. ती माहितीये का, ती म्हणते दादाची म्हणले भीती वाटते. चिखली आली. असं सरळ काम, सरळ तर सरळ. जाता येतं म्हणा. कशाला जायचं तिकडून? हे लय मस्त केलं आता हे बांधकाम. एसटी घेतो मी महामंडळची. ती काय म्हटली पण? काय मग डोकं ती म्हटली गजरे घेऊन द्या. तुम्ही काय म्हणले? ढेबरे घेऊन द्या. ढेबरे पण द्यायला वेळेला. गजरे घेऊन द्यायचं का? तू गाडी लावतो मी इथं. आता कुठं गेलं ती दुकान मग. नाही आपल्या घरचेच दुकान आहे ते. कुठेतरी असं नाही. उतर तू खाली, तोपर्यंत तयार करून ठेव. आणि तू कधी पाहिला ड्रॅगन फ्रूटचा? मी आता मागच्या वर्षी पण लग्नाला गेली रस्त्यानं जाफराबादला. ही रोज जाते इथून. पाहिला होता ना. हे बाई मी म्हटलं नाही का. हे ड्रॅगन फ्रूट इतके फळ लागेल होते लगे. ते या पानाला लगे एक फळ. आपल्या इकडे येत आहे फळ म्हणायचं. एका झाडाला एक टोपलं निघण एवढे. हे कांद्याचं आहे. ते काय म्हणून तशी दुकानात 150 रुपये किलो काय देतात बस स्टँडवर. गाव कोणतं आहे काय माहिती. खेडा पण चांगलं जमवलं माणसानं ते. तुझ्या पर्स मध्ये किती पैसे दे ना. रसाचे बी द्यायला लागतील. मग रस 5 रुपयात येतो का? चिक्कू आहे काढणं. एवढ्या लोकांना नाही आंब्याचे सगळे. नाही ते हो ते तिकडे चिक्कू मळा आहे. एकच लावलं तुम्ही. पहिले आम्हाला खावं ना वाटे, मस्त आणली. पण एकदा खायला जर लागलं माणूस आज वाटतं की भाकर खाऊन पाहिजे. इथं पाणी कसं काय खडक आहे ना. बोर गेले. नाही सागात झाडे दिसू राहिले. हा बोर गेले. आंबे हा याच्यात केम पडतो दगड कुठं लागतो. तुम्ही काहूनच बोलता बरं पोरी. आंबा आणून देतो मिरीला.
राहू दे मग गॅरंटी आहे रे. ही मशीन वेगळी आली ऊसाची, यावेळेस वरून ऊस टाकतात, नवीन आहे. लिंबू असेल ना, चिक्कू बी आहे. नाही लिंबू लिंबू द्या. लिंबू लाव. हो ना मग गिरीचा पहिला नंबर आहे ना. काय करायचंय होतं? स्प्रिंकलरचे पाईप पाईप गोळा करायची. गोळा करायचा ते इकून मिरा इकून गोळा मेहनत बाई आहे. पाय हो बाई घरी आहे. हे पोर काय, या पोराला तर किती दिवस झाले पाहिलं नाही मी. एका साईडनं केलं, एका साईडनं केलंच नाही रे. डिझाईनच तेवढी असेल ती. पूजा मस्त केली, खरंच छान केली. सकाळीच केली असेल. हा 3 दिवस म्हणजे 14 तारखेला सुरुवात झाली होती. काल ही पूजा 3 दिवस चालली. 3 दिवस ना. बापरे. मग ही वास्तुशांतीची पूजा नाही का? नवचंडी नवचंडी यज्ञ. हा. हा ते काहीतरी आहे. समय घरी घेतले का? घरी घेतल्या समया. बापरे. 22,000 22,000च्या समया. सांगा आता अजून आहेच का एकीची इच्छा? ही तर चांगली सांभाळा. समया पाहून एखादी भेटेल दुसरी. हे वास्तुशांतीची पूजा नाही ही. हो पण ते तुम्ही म्हटले ते नवचंडी. हे मस्त आहे. नवचंडी म्हणजे ती काहीतरी वेगळी इकडची असेल ना. पूजा ही पूजा म्हणजे चांगली असते. हा वेगवेगळी पद्धती. आता म्हणजे जास्त ह्या पूजा जास्त करायला लागल्या आता. हा मग हे इकडे नवग्रह आहे. हा. अरे शंकर बाबा त्याला रे इकडे पण हे कोणतं मग? भैरव मंडल येते काहीतरी. वास्तव मंडळ. भूमी आहे का नाही? त्याच्या आधी पण बरोबर पाहून आले मी नक्कीच. मोठे लगेच ते हिडू घेतला आपण. मोठी पाठी लावली तिथं. एक जरी रुपया त्यातला कमी झाला ना तर विचार करा. काढते हे काय, हे पाहुणे तिरपे जातात. स्वाती कुशाले का? सगळ्या खुशाले. आता बाई उभी राह. आई आहे. हा नात आहे बाई माझी नात. काय
तुझी भाशी आहे ती. हा ही सासू आहे. खरंच त्या पोराशी लग्न करणं लागन तुला. कड्यावर घेऊनच मी आता कोणाला सांगायचं काम नाही. हे वर्षाचा माझा आणि बाईचा तिघीचे 3 ते दाखवून लागतं ना. आता वापस ठेवला चालतं. वास्तू शांती कोणाच्या घरची देऊन कोण राहिलं? कोणाला कोण देऊन राहिलं? ह्या वहिनी आहे आमच्या. आणि ही देऊन राहिली म्हणजे पा आता देऊ नका तुम्ही वापस देऊ नका आता. हा बाय मीरा. किचन चहा घेतच नाही बाई, नाही घेत. ही सगळ्यात मोठी बहीण आहे आमची, पण ही बोलतच नाही. 2 नंबरची येते मोठ्या ताई अपेक्षा ही 2 नंबरची. किचन मस्त केलं, मोठं आहे पुन्हा. हा ये इकडे ये. मग संस्कृतीला घेते. हा तिला यायचं व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिजे ती. मग हे काय दिसून राहिली. आणि या गावाचं नाव होतं जवखेडा ठेंग. जाफराबादपासून समोर आहे पुढे. आणि सगळ्या बहिणी, सगळ्या काकू, सगळ्या आम्ही जमा झालो होतो त्याच्यामुळे. आणि नातेवाईक पण बरेच आहे तिथं. प्रत्येकाच्या घरी चहा घ्यायला जाणं, बसणं, गप्पा, आणि सगळे आपले एकत्र आले की मजा ही येतेच. तर पूर्ण दिवस कसा गेला काही समजलंच नाही. या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.